नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह असमसमय सारं चारुचैतन्यचिह्नं परपरिणतिमुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिलगुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोभेति मुक्तिम्। काय सांगितलं? जो सिद्धांचं स्मरण करतो, नमन करतो, स्तवन करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते। स्मरती नमती योवा स्तौती शोभेती मुक्तिम। जो भगवंतांचं स्मरण करतो, नमन करतो आणि स्तवन करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते। म्हणजे तो सुद्धा स्वयंसिद्ध स्वरूपाला प्राप्त होतो, स्वयंसिद्ध होतो। म्हणून त्या मुनिराजांना त्या सिद्धांचं म्हणा किंवा सिद्ध स्वरूपाचं म्हणा स्मरण कधी असतं? कधी असतं म्हणजे निरंतर असतं। मी दिसते का तुम्हाला? मा दिसतंय का? थोडंसं इकडं सगळं नाही राहू देत तुम्ही, फक्त थोडंसं इकडं सगळं, थोडंसं चुकीच। हां बस, नको तिथे टच असेल त्याला। काय सांगितलं? त्या मुनींना का स्मरण सतत आणि आपल्याला कोणाचं स्मरण? ज्याचं स्मरण करतो त्याचं ध्यान आहे, त्याचं सतत चिंतन आहे। आणि कोण स्मरणात राहतं? जे प्रिय असतं किंवा जे इष्ट असतं, ज्याचं ध्यास असतो त्याचं निरंतर स्मरण असतं। जसं तुम्हाला कशाचा ध्यास? कधी जायचं घरी? कशाचं स्मरण? घरातलं सगळं आठवत आहे ना, कुठं काय ठेवलंय, सगळं घेऊन आलाय बरोबर। ज्ञानात कोणाला ठेवलंय त्याच्यानुसार त्याचं चिंतन। काय भैया, कोणाचं स्मरण करताय? दुकानचं? आता काय, आता सोडा की, झालं की दुकान बंद झालं। कशाचं स्मरण काकी? कोणाचं? आपलं करायचं झालं की ते सांगितलं शास्त्रात। हो, तुम्ही कोणाचं करता असं विचारते मी। कोणाचं करताय जय श्रीमा? होय, काय मावशी, कोणाचं स्मरण करतोय? विचार करा ना असं थोडंसं की ज्याला आपण धरलंय ना ज्ञानामध्ये, म्हणलं ना प्रत्यक्ष असेल त्याचं स्मरण होतं। मग ज्याचं प्रत्यक्ष झालंय आणि त्याचं निरंतर आपल्याला विचार आहे तेच स्मरणात राहते। जसं धन कमवत आहे तर सतत धनाचा विचार, त्याचं स्मरण, ते इष्ट आहे। कोणी रोगी आहे, तो त्या दवाखान्यात आहे, कशाचं स्मरण, चिंतन? म्हणजे काय म्हणायचं, घरापासून दूर गेलाय, काय यात्रेला गेल्यावर कोणाचं स्मरण करता हो? शिखरजीचं पहाड चढताय, कोणाचं स्मरण भैया? काय सिद्ध दिसले का तिथं?
सिद्धांचं स्मरण किती होतं आपल्याकडून, त्या देवाचं स्मरण किती होतं. म्हणजे ठीक आहे, एक वेळ त्या देवाचं स्मरण पण सोडा, पण स्वतःचा आत्मा एकदा प्रत्यक्ष करा आणि त्याला धरा ना स्मरणामध्ये. बघा ना, ते बाकीचे सगळे विषय सहज सुटून जातील. म्हणून मुनी काय करतात असं सांगितलंय ना त्या एका पूजेमध्ये, काय, निज में रत्नत्रय धारण कर, निज परिणति को ही पहचानू, पर परिणति से हो विमुख सदा, निज ज्ञान तत्व को ही जानू. कालचा आपला विषय होता ना, परपरिणती मुक्तम. कसे आहेत भगवान, परपरिणतीने रहित आहेत. आणि मग जर परा करून विषय हटलाय तर आपल्याला काय येतं ज्ञानामध्ये, त्याचं स्मरण, त्याचं चिंतन. मग स्वतःमध्ये रत्नत्रयाला धारण करून अशा निज परिणतीला ओळखतात ते सिद्ध प्रभू, किंवा ते मुनी आहेत जे की त्या पदाला प्राप्त होतात. आणि ते मुनी कसे असतात, परपरिणती से हो विमुख सदा. परपरिणतीकडं त्यांचं आकर्षण नाही आहे, त्याच्यामध्ये ते आपला उपयोग अडकवत नाहीत. अशा निज ज्ञान तत्वालाच ते जाणतात. त्यामुळे त्यांना त्या परमपदाची प्राप्ती होते, निज परिणतीची प्राप्ती होते. म्हणून एक वाक्य काय सांगितलं, लिहा. राग की दृष्टी, मला काय करायचंय ह्याच्यासाठी सांगतायत. तुम्ही जर सुख तर इच्छितोच आपण, तर काय करायला पाहिजे, लिहा धनश्री काकी. असं राग की दृष्टी बंद करेगा जो जीव, असं म्हणा. जो जीव राग की दृष्टी बंद करेगा, पर को देखना मंद करेगा. जय श्री माँ. काय पहिलं वाक्य, बंद करेगा, जो पर को देखना मंद करेगा, मंद मंद, तभी तू स्वयं को पसंद करेगा. राग की दृष्टि बंद करेगा, पर को देखना मंद करेगा, तभी तू स्वयं को पसंद करेगा. हमें कौन पसंद है, किसको पसंद कर रहे हैं, पर को. इसीलिए पर में अटक रहे हैं, पर में ही भटक रहे हैं. तर सांगतायत की स्वतःला कधी पसंत करणार हो तुम्ही. कोणाकोणाला पसंत केलं, सगळ्या पराला पसंत करून झालं, कोणी पसंत पडलं नाही. म्हणून तर तुम्ही एकाच्या नंतर दुसऱ्याच्या मागे लागताय. अशी वस्तू पसंत करा एकदा की बास, त्याच्यानंतर दुसरं काय आपल्याला वाटूच नाही हे पाहिजे, आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहिजेत अशी इच्छा राहू नये. जसं भगवंतांनी एकच आत्मा पसंत केला, बास, आता त्यांना दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. त्यामुळं अनंत काळापर्यंत ते बस त्या आनंदाला भोगू शकतात. म्हणून सांगितलं काय, आपण आपल्या ज्ञानाने अन्याला ज्ञेय बनवतो, त्याला विषय बनवतो, म्हणून त्या परामध्ये भरकटत राहतो. तर काय विचार केला मी की सिद्धांचं स्मरण, नमन, स्तवन का करावं, कधी करावं, निरंतर करावं. त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या इष्ट विषयाची सिद्धी होते, प्राप्ती होते. का करावं, सिद्ध बनण्यासाठी. सिद्ध बनण्यासाठी म्हणजे काय सांगितलं, स्वार्थासाठी. म्हणजे म्हटलं की तुम्ही जे काय कार्य करता ना संसारामध्ये, सगळं स्वार्थासाठी करता. हो म्हणा, काय होय म्हणते काय हो. जय श्री मा. तुमची सेवा का करते ते, स्वार्थासाठी. तुम्हाला खाऊ पिऊ का घातलं हो, पोरांनी नवऱ्यांनी खाऊ पिऊ का घातलं, स्वार्थासाठी. अहो सगळे स्वार्थी असते जगात, कर्तव्य राहिलं लांब. ऐका कसं स्वार्थ साधते ते. काय आई वडील पोरांना का सांभाळते तो, पोरं मोठी झाल्यावर मला सांभाळावं. बघा सगळे असे स्वार्थी आहेत. शास्त्रातलं नाही आहे, तुमच्या जीवनातलं आहे. अजून बरं, पोरं आई वडिलांना का सांभाळते, का सांभाळते हो, आपल्याला सांभाळावं म्हणून. काय काय
पोरा आपल्या पोरांनी परत आपल्याला सांभाळावं, कारण ते बघणार काय, हा आपण नाही सांभाळलं तर. सांभाळायचं नाही हो, त्याच्या पुढे सांगितलं जाऊन काय, आई वडिलांनी आपली संपत्ती आपल्याला द्यावी. पोरं का सांभाळतायत आई वडिलांना, त्यांच्याजवळ असणारी धरोहर ते आपल्याला द्यावेत. म्हणजे सगळे स्वार्थी आहेत इकडून तिकडून. शेतकरी शेत का नांगरतोय, कष्ट का करतोय, स्वार्थासाठी. धन का कमवतोय व्यापारी, स्वार्थासाठी. जिथं कुठं नोकर त्या मालकाची सेवा का करतोय, तुम्ही म्हणता म्हणून, तुमची आज्ञा पाळण्यासाठी. त्याचा स्वार्थ आहे मागं. जर स्वार्थ सिद्धी नसेल तर तुमच्याकडे काम पण करणार नाही तो. तुम्ही म्हणा नेक्स्ट मंथमध्ये मी तुला पगार देणार नाही आहे. काय करणार हो, राम राम भेटूपर्यंत म्हणतात ते. म्हणजे तो सुद्धा सांगितला अज्ञानी आहे तरी स्वार्थ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्ञानी तर स्वार्थ तर त्याला पण आहेच, पण स्व अर्थ कुठला आहे. इष्टोपदेश मध्ये गाथा आहे ती, कर्म कर्म स्वतःच स्वार्थ बघतोय, मग तू का बघत नाही. वास्तव करतोय पण मानत नाही. कर्म कर्म हिता बंधी जीवो जीव हित स्फुरः स्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थम कोवान वांछती. जेव्हा कर्म त्याची शक्ती वाढवतो तर ते त्याच्या स्वार्थाचं कार्य करतंय. जेव्हा जीव आपली शक्ती वाढवतो तर तो त्याच्या स्वतःचा स्वार्थाचं कार्य करतो. म्हणजे कर्माला काय करायचंय, तुम्हाला अडकवायचंय ढोबळ दृष्टीने, आणि तुम्हाला काय करायचंय, मुक्त व्हायचंय. मग ज्याची शक्ती जास्त आहे ना त्याचं कार्य फलित होतं. तुम्ही कुठे आता कर्मात आहात का जीवात आहात? अडकून बसलाय ना कर्मामध्ये. म्हणजे कोणाची शक्ती, कर्मशक्ती आपली वाढवतोय आणि तुम्ही आपली शक्ती घालवताय. म्हणून सांगतायत की घ्या स्वतःला विषय करा आणि जाणा तर त्या कर्म निर्बळ होऊन जातील, सहज नष्ट होऊन जातील. म्हणून स्वार्थ सिद्ध करायचंय तर स्वला विषय करा. तर मी काय सांगत होते, तर तो नोकर का मालकाची सेवा करतो, त्याचाही माग स्वार्थ आहे. तुम्ही शेजाऱ्याला काहीतरी मदत करत असता, का करता हो? रिलेटिव्हजना, शेजाऱ्यांना, फ्रेंड्सना का मदत करता हो? काय स्वार्थ असतो माग? स्वार्थी त्यांनी मदत करावी, आपल्याला मदत करावी. म्हणजे असं झालं होतं, मागं सांगितलं होतं ना की आमच्या गल्लीमध्ये आग लागली होती हो, आणि गल्लीच्या टोकाला एकदम दुकान होतं त्याला आग लागली होती, आणि आमचं घर दुसऱ्या टोकाला. तर आम्ही आपलं काय निश्चिंत, लय लांब आहे आग, त्याच्यामध्ये लय घरं होती, त्यामुळे आपल्यापर्यंत काही यायचा संबंधच नाही आहे. कर्फ्यू होता, बाहेर सगळं दंगल चालू होतं, त्यामुळे घराच्या बाहेर पडायचा पण काही प्रश्न नव्हता. पण झालं काय, ती आग पसरली आणि त्याच्या दुसऱ्या घराला लागली, आणि नेमकं त्या घरापासून आमच्या घरापर्यंत एक वायर होती. आता काय करायचं, स्वार्थ. आणि मग आम्ही तिथनं आपलं पळापळी केली, सुरू केली, कोणाला बोलवा रे, पाणी मारा रे, का आपल्याकडं जळा यायला लागल्या ना. म्हणजे स्वार्थासाठी सगळं कार्य करतोय. म्हणून शेजाऱ्याला मदत करा, स्वार्थाशिवाय करा तर संकट येणार नाही तुमच्यावर. आणि संकट येईपर्यंत थांबतो आणि मग देवाचा धावा करतो. कसं होणार हो? सिद्धांचं स्मरण कधी करा. म्हणलं ना भजनात काय म्हणायचं, घडी घडी पल पल छीन छीन निशी दिन प्रभुजी का सुमिरन करलो रे, प्रभुजी का सुमिरन करलो रे. घडी घडी पल पल छीन छीन निशी दिन. कधी करा? तुम्हाला प्रश्न पडला असेल तर उत्तर देऊन टाकलं. प्रत्येक समयाला, प्रत्येक घडीला, पल पल छीन छीन क्षणाक्षणाला करा, निशिदिन करा. त्याचं फळ काय? ॲक्च्युली निस्वार्थ बुद्धीने करा तर फळ मिळतं, आणि स्वार्थी बुद्धीने अपेक्षा ठेवून केला तर काय फळ मिळतं त्यासाठी सांगितलं की एक मनुष्य होता, देवाचा भक्त, काय जयश्रीमा, आणि तो जंगलात गेला तपस्या करायला. त्याला फार दुःख होतं, कष्ट होतं संसारात. म्हटल्यावर त्यापासून मी कसं सुटणार असा त्याला विचार आला, आणि तो
देवाचं धावा करण्यासाठी जाऊन एकांतात म्हणून जंगलामध्ये बसला आणि तपस्या करतोय. काय दुःख नष्ट व्हावं ही भावना. आणि केली तपस्या, देव फलित झाला, काय समोर प्रसन्न झाले. म्हणले माग तुला काय नाही, येऊन उभारले देव. आता प्रसन्न झाला म्हणल्यावर हा खुश. आणि काय झालं म्हटले असा आता हा काहीतरी मागणार. तेवढ्यात देव म्हटले थांब, पहिला मला खूप तहान लागली आहे, मला एक ग्लासभर पाणी पाहिजे. कोण म्हटलं? देवाला तहान लागत असते बरं का. तर परीक्षा असते त्या मागं पण. मग देव म्हटले की मला एक ग्लासभर पाणी आणून दे. मग आता तो म्हटलं मी जंगलात आहे, पाणी कुठून आणून देऊ तुम्हाला, माझ्याकडं ग्लासने काय नाही, कसं आणणार आहे पाणी तुम्हाला मी. म्हटला नाही, मला पाणी दे, तहान माझी भागव, तर मी तुला काहीतरी देईन वर. ठीक आहे म्हटलं, आता मिळणार म्हणल्यावर स्वार्थ पूर्ण होणार होता. तर गेला जंगलात ना, आता शोधत शोधत कुठं दूरपर्यंत कुठंपर्यंत गेला. आणि कुठं काय घर नाही काय नाही, झाडण पालन पशुपक्षी एवढंच, पण त्याला कुठं काय मिळेच ना. शेवटी शोधून काढलं, दूरवर एक कुटिया दिसली त्याला आणि त्याला खूप आनंद झाला आणि गेला त्या कुटियामध्ये. तर दरवाजा ठोठावला आणि म्हटला की मला पाणी पाहिजे, कोणी आहे का आतमध्ये. आणि दरवाजा उघडला. कोण होतं उघडताना? एक सुंदरी होती. काय झालं? पडला व्हाय लगेच, तुम्हाला कसं माहिती? सुंदरीने दरवाजा उघडला तर विसरलाच सगळं. कशाला आला होता? स्वार्थच विसरला, दुसरं स्वार्थ दिसलं. कुठलं देवन, कुठलं तहान पाणी आणि काय नाही. झालं काय म्हणते त्याला, भेट झाली, ओळख झाली, त्या पुढं मैत्री झाली, विवाह झाला. तिथं जंगलात बसले देवबाप्पा. आणि अनेक दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पोरं झाली, अनेक पोरं झाली. आता देवबाप्पा तिथंच बसलेत अजून बरं का. मग हा विसरून गेला. आणि एक दिवस काय झालं, पूर आला नदीला. आणि इतकं पाणी वाढलं, इतकं पाणी वाढलं की सगळं गाव पाण्याखाली. आणि आता याचं घर पण बुडायला लागलं. सगळे त्याच्या घरातले कुटुंबीजन डुबायला लागले. आता ह्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर काय झालं, देव आठवला. देवा मला पाव. मग देव काय म्हणते हो, देवा मला वाचव, ओरडायला लागला तो. आणि मग आता ओरडायला लागल्यावर देवाला समोर बरं का. आणि म्हणला मी तुला एक ग्लास पाणी मागितलं होतं, आठवते का तुला? म्हटले एक ग्लास पाण्याला तू इतकी वर्ष लावली आणि तू धावा केल्यावर मी लगेच यायला पाहिजे होय? मर म्हणल्या. काय म्हणणार, म्हणजे तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागणार. तू जर स्मरण ठेवलं असतं तर त्याचं फळ पण तुलाच मिळालं असतं. तू विस्मरण केलं तर तुला तुझ्या पापाचं फळ मिळणार. कोणाला कोणाला? त्याला म्हणू नका, ते तर जाऊ दे, त्याचं काय झालं असेल ते असेल. पण मी काय करतोय हो, असंच करतोय. घरी गेलं किती आठवते सांगा अम्मा? कोण माताजी, कुठले काय शास्त्रन धर्मन ध्यान काय आठवते? दुकानात बसलं काय आठवते भैया? नाही आठवत. आणि मग गेलं तिथंच जीव आपलं तर कसं व्हायचं? अशुभातनंच वर जायचं. वर कुठं, खाली जायचं. म्हणजे कुठंही असू देत, आपल्याला आपल्या ज्ञानाला दिशा देता येते. ज्ञानाला विषय देता येतो. ते म्हणले ना, कोण होते माघनंदी मुनी, काय करत होते, इतकी त्यांची धारा सतत काय त्या भजन कीर्तनामध्ये, सतत नामस्मरणामध्ये, सतत आपल्या ध्यानामध्ये. त्यांनी केला विवाह त्या कुंभाराच्या मुलीशी. तर काय झालं, ते घडे बनवत होते. ते बनवताना सुद्धा त्यांचं भजन चालू होतं, त्याच्यावर ते भजन लिहायचे. हां बर. तर ते म्हणजे त्यांचं ध्यान ध्यास कुठं, असं सांगितलं होतं मागं पण एकदा. एक शेतकरी आहेत, होते का आहेत मला माहीत नाही, असं सांगली साईडला वगैरे तिकडं आपल्यापैकी का कोण देवाचे भक्त आहेत असे एक शेतकरी. आणि त्यांना दिवसभर शेतामध्ये राबावं लागतं. वेळ कुठं मिळणार आहे, सकाळी आपलं सगळं उरकायचं आणि जायचं. ते दिवस रात्र त्या शेताच्याच मागं, सगळ्या त्या कामाच्या मागं. त्यांना भक्तीला वेळच मिळत नव्हता. मग ते आपलं त्या शेताचं काम करत असतानाच त्यांची भक्ती. तर ते कन्नड लोक होती बरं का. ते कन्नडमधनं त्यांनी एक भजन म्हणणार.
मला येते बरं का, पण तुम्हाला कळणार नाही असे नका, तरी पण मी म्हणणार म्हणजे मला पण कळत नाही ॲक्च्युली, पण ते त्यांनी म्हणलेलं फार छान होतं. ॲक्च्युली ते काहीतरी पिक्चरच्या सॉन्गवर आहे, पण त्यांनी ती देवाची भक्ती म्हणली आहे. कोणाला समजत असेल तर समजून घ्या. नूरुंदु नुडियू हृदयाळदिंदा कवनाग बंतु लखन के इंदा जिनवाणी माता नियन्न त्राता भावद बरुए नानिन्नु गीता. कळलं? थोडस कळलं. ओ बोला अजित काका, काय सांगितलं अर्थ? नुरुंदु नुडयू हृदयाळदिंदा. तुम्ही काय माझ्या हृदयामध्ये राहणारे आहेत असं काहीतरी त्याचा भाव आहे बरं का. हृदयाळदिंदा काय पुढं? नुरुंदु नुडयू हृदयाळदिंदा कवनाग बंतु लखन के इंदा. ओ करा की ट्रान्सलेट. जिनवाणी माता नि अन्न त्राता. हे जिनवाणी माता, तूच अन्नदाता आहेस म्हणा किंवा रक्षण करता आहेस. पुढं काय? जिनवाणी माता नि अन्न त्राता भावद बरुए ना निन्नू गीता. माझ्या भावनेमध्ये तू ये, म्हणजे माझ्या सतत ज्ञानामध्ये राहा, माझ्या स्मरणात राहा, असं एक आपण चिंतन आहे त्याच्यातून. असं ते म्हणायचे आणि आपलं कार्य करायचे. कशासाठी सांगत होते? स्मरण कधी करायला पाहिजे असं नाही आहे की त्यासाठी स्पेशली वेळ काढा, चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही, पण निरंतर पण आपल्या ज्ञानात ध्यानात राहू शकते. नाही तर आपलं ज्ञान कोणाला विषय करतंय हो. जर म्हणलं की इधर एक वाक्य लिहिलंय, सांगितलंय, लिहा. काय सांगितलं? जो प्रयत्नपूर्वक तत्व विचार नहीं करते. काय जयश्री माँ? जो प्रयत्नपूर्वक तत्व विचार नहीं करते उनको सहज रूप से विपरीत विचार आ ही जाते हैं. विपरीत विचार आ ही जाते हैं. जो प्रयत्नपूर्वक तत्व विचार नहीं करते, म्हणजे बुद्धिपूर्वक आपण तत्वाचे विचार नाही करणार तर समजून घ्या सहजतेने विपरीत विचार येणारच. म्हणजे कुठेतरी लावणार आहे तुमचा उपयोग, तर चांगल्या विषयात नाही लावला तर नियमाने दुसऱ्या विषयात अडकतो. म्हणून सांगतायत काय करा? स्मरण ठेवा, चिंतन ठेवा. आपला उपयोग काय म्हणायचं? ओढून आणा आणि जोडा. चालतंय पण जोडा. जसं म्हणलं की आपण जेव्हा स्मरण करतो भगवंतांचं किंवा त्यांना आपल्या ज्ञानामध्ये घेतो तर तिथं एक विशुद्धी उत्पन्न होते. का होते अशी विशुद्धी? मग मला धनाचा विचार केल्यावर का नाही विशुद्धी होत? सिद्धांच्या विचारानेच का होते? भगवान किंवा स्वभावाच्या विचारानेच का होते? कुठलाही विषय असू दे, बाहेर माझ्या ज्ञानाची विशुद्धी का नाही होत? एक जिनेंद्र भगवान सोडून किंवा एक आपला शुद्ध आत्मा सोडून अन्य कुठलाही परविषय असू दे, त्याला जर विषय बनवला आणि तुम्ही जाणला, त्याचं स्मरण केला, तर तिथं सांगतायत की अशुद्धी होते परिणामामध्ये. का होते हो? अजून का? का तेच की स्थिर राहत नाही, म्हणजे तुम्ही दुसऱ्या विषयाला धरता ना, तर तिथं तेच विचारतायत की अन्य विषयाला धरल्यावर नाही ना काकी आपल्या परिणामांची अशुद्धी का होते? बोला भैया. मग असू दे ना, भगवान पण पर आहेत. आपला विचार केला की स्वतः विचाराला तर तो म्हणजे जेव्हा सिद्धांचा विचार करणार तेव्हा सुद्धा एक विशुद्धी आहे म्हणले, तेव्हा सुद्धा सातिशय पुण्यास्रव बंद होतो. मग अन्य विषयाला धरल्यावर का नाही होत? विषय अशुद्ध असतो का?
ऐकलं का काय सांगितलं? तुम्हाला सगळ्यांना प्युअर पाहिजे म्हणे. हा, म्हणजे ओरिजिनल फॉर्म मध्ये काय असेल ना ते तुम्ही पसंत करता. जसं सोनं असेल, दूध असेल, तूप असेल, अजून काय हो, पाणी असेल, सगळं शुद्ध पाहिजे, अशुद्ध नाही पाहिजे. तसं जेव्हा आपण परविषयाला आपला ज्ञेय बनवतो तेव्हा ती वस्तू आपल्याला किती सुख देते हो. हा, त्या वस्तूत सुख नाही आहे ऍक्च्युली, त्याचं परिणमन स्वतःचं स्वभाव रूप नाही आहे. जी पण वस्तू असेल तिचं परिणमन स्वभाव रूप नाही आहे. त्यामुळं तिला विषय बनवल्यावर तुम्हाला तुमच्या स्वभावाची प्राप्ती कशी होणार, तुम्हाला तुमच्या सुखाची प्राप्ती कशी होणार. म्हणून सांगताय जेव्हा सिद्धांना विषय बनवतो तेव्हा आपल्याला थोडासा सुखाचा अनुभव होतो, एक परिणामांमध्ये निर्मळता येते, एक विशुद्धी होते. का तर त्यासाठी उदाहरण दिलं, जसं चंदन आहे. चंदनाला काय केलं, झाडावर होतं तर त्याचा वास दरवळत होता, काढून तुम्ही हातात आणलं तर हाताला सुगंध लागला, नेऊन तुम्ही त्या कापडात ठेवला झाकून तर कापड सुगंधी झालं, ते कापड डब्यात ठेवलं तर डब्बा सुगंधी झाला, घरात ठेवलं तर घर. का असं झालं, स्वभाव आहे तो त्याचा, तो ज्याच्या पण संपर्कात जाणार त्याला सुगंधी बनवणार. तसं म्हणलं ज्ञानामध्ये गंध येऊ दे ना. आपल्या ज्ञानाला कशाची गंध आहे, सगळी विभावाची गंध लागली आहे. स्वभावाची लागू दे, कधी लागणार ती, ज्यांचं परिणमन निरंतर स्वभाव रूपाने असे ते सिद्ध आहेत. मग त्यांना तुम्ही विषय केला तर बघा ना, ते जे करतायत त्याचा गंध आपल्याला पण लागतो. जसं त्या चंदनाचा गंध लागला तसं त्यांना मी माझ्या ज्ञानात घेतलं तर काय. काकी काय केलं सांगा, ऑपरेशन केल्यावर डोळ्याचं चिंतन काय केलं तिथं करत असताना, काय तिथं ॲडमिट असताना. आत्मा दिसला का डोळ्यांनी. तेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करायचा की हे सगळं ह्याच्यात जे पण उदय येतील त्याच्यामध्ये काय झालं तर आपल्याला सल्लेख ना. नाहीतर मला आत्माच दिसू दे, मला डोळ्यांनी पाहण्याचे भावच नको, हे सगळे पण विचार करायचं. म्हणून सांगितलं प्रत्येक प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपल्याला सावध करायला आलेला असतो. जगातील कोणत्याही परद्रव्याला जाणल्याने आपल्या ज्ञानात विशुद्धी होत नाही, पण ज्याला सिद्ध माहीत नाही अशा जीवाने सुद्धा जर त्यांना विषय बनवला तर त्याचं ज्ञान सुद्धा पवित्रतेकडे जातं. ज्याला सिद्धांचं स्वरूप माहीत नाही आहे, पण तुम्ही काय म्हणता हो मावशी, ओम नमः सिद्धेभ्या म्हणता, नमो सिद्धाणम म्हणता, काय माहिती हो तुम्हाला सिद्ध म्हणजे काय. होती का नाही विशुद्धी. छान वाटतं का, कसं वाटतं, कसं का बरं छान वाटतं. रसगंध मिळाल्यामुळे छान वाटते. होय, एवढे दिवस माहित नव्हतं, आता माहिती झालं. बर, तर असे सिद्ध आहेत की त्यांना न जाणता सुद्धा जर आपण त्यांना आपल्या ज्ञानात घेतलं तर त्याला चांगल्या फळाची प्राप्ती होते, असं सांगितलं विशापार स्तोत्रमध्ये. अजानतस्त्वाम नमतः फलम यत् तज्जानतोन्यम न तु देवतेती. जो अजाणपणे हे भगवान तुम्हाला नमस्कार करतो, तुम्हाला तुमचं दर्शन करतो, तर त्याला जे फळ मिळतं ते अन्याला, जो की अन्यांना देव मानतो, जिनेंद्र भगवान सोडून अन्यांना जो देव मानतो त्याला ते फळ मिळत नाही. म्हणजे काय कळलं, कोणी जीव आहे त्याला माहीत नाही आहे भगवान काय आहेत आणि तरीसुद्धा तो त्यांच्याकडे येऊन नतमस्तक होतोय, त्याला एका अशा फळाची प्राप्ती होते की जी दुसऱ्या इतरांना मिळत नाही, जे अन्यांच्या ठिकाणी देवबुद्धी करतायत, कुदेवादींच्या ठिकाणी. म्हणजे देवत्व तर फक्त जिनेंद्र भगवंतांच्या ठिकाणी आहे, पण ती भक्तीची बुद्धी आहे ना दोघांच्या ठिकाणी. एकाला असं फळ मिळालं दुसऱ्याला मिळालं नाही. का, कारण
जी म्हणजे म्हणलं ना भगवान प्युअर आहेत, आणि त्यांना आपण विषय करणार तर आपल्याला पण तशा स्वभावाची प्राप्ती होणार. जर जिनेंद्र भगवंतांची भक्ती करणार नाही तर काय करणार हो? ते ज्ञान, ज्या ज्ञानात लिहा, ज्या ज्ञानात जिनेंद्र भगवंतांची भक्ती नाही त्या ज्ञानात काय असणार? काय असणार हो? हां, जर काय सांगितले, जिनेंद्र भगवंतांची भक्ती करणार नाही तर नियमाने विषय सेवनाचीच भक्ती करतो, भोगाची भक्ती करतो, शरीराची भक्ती करतो, धनाची भक्ती करतो. अजून काय लिहायची? सगळी मोठी लिस्ट लिहा तुम्ही, कोणाकोणाची भक्ती करता. पोरांची भक्ती, पतीची भक्ती, कपडे दागिने, कशा कशाची भक्ती करताय? लय मोठी लिस्ट येते दिसते डोळ्यासमोर. जर भगवंतांची भक्ती करणार नाही तर नियमाने विषय भोगाची भक्ती करतो आणि नियमाने त्याचं फळ दुःख आहे, संकट आहे. काल कोणाची भक्ती केली हो? विशालबाई ॲब्सेंट होते. कोणाची भक्ती करत होतात? दुकानची कुठली? काहीतरी सांगताय. मग कोणाची भक्ती केली सांगा? कोणे समोर माझ्या कोणाची भक्ती केली काल? कोणाला विश केली? त्या काय म्हणायचं, मोबाईलची भक्ती तर इतकी झाली आहे ना, सगळ्यांची नुसते काय करायचं, एकमेकाला मेसेज पाठवायचं, काय ते सेलिब्रेशन करा रे, त्याच्याच निमित्तामध्ये त्याची भक्ती. म्हणजे असं एक उदाहरण आलं होतं की आपण हॅप्पी न्यू इयर म्हणता तुम्ही. हॅप्पी कोणाला म्हणायचं? हॅप्पी म्हणजे काय हो मावशी? हॅप्पी म्हणजे काय माहित नाही. हॅप्पी म्हणजे खरं ते हॅप्पी कोण आहे? तो खरे हॅप्पी कोण आहेत सांगा? सिद्ध भगवान हॅप्पीएस्ट. तर आपण इतरांना म्हणतोय की तुमचं नवीन वर्ष हॅप्पी जाऊ दे. कसं जाणार हो? तुमचं विश मिळाल्यावर मग जाणार आहे का त्यांना हॅप्पी? तुम्हाला कधी हॅप्पी जाणार ते सांगा. कसं हॅप्पी होणार? सेलिब्रेट केल्यावर. म्हणजे आणि तुम्ही विश केलात, समजा एका माणसाला विश केलं, तर काल मी न्यूज ऐकली की पंढरपूरमध्ये एकांच्या घरात दरोडा पडलाय. कालच. हॅप्पी न्यू इयर सांगा, किती हॅप्पी हो. आणि त्याला एका माणसाने हॅप्पी न्यू इयर म्हटलं, त्याला माहीत नव्हतं. आता त्याचं तो किती हॅप्पी आणि किती अनहॅप्पी. असे अनेक प्रसंग आहेत, अनेक लोक आहेत. जसं की हॉस्पिटलमध्ये कोणी मरणाशी झुंज देणारा होता, त्याला कोणीतरी जाऊन हॅप्पी न्यू इयर म्हणलं. काय करणारा होतो? त्याच्यासाठी किती हॅप्पीएस्ट आहे इयर, ते दिवस. तो तर काउंटडाऊन करतोय. किंवा कोणाला ॲक्सिडेंट झालाय रस्त्यावर, त्याला कोणी जाऊन म्हणलंय हॅप्पी न्यू इयर. काय करणार आहे तो? म्हणजे बाहेर तुम्ही शोधताय ना, किंवा बाहेरून सेलिब्रेट करायला जाताय, तर ती वस्तू बाहेर असू दे नसू दे, त्याच्यातून तुमचा आनंद येणार नाही आहे, त्या भोगातून येणार नाही आहे. म्हणून सांगतायत काय, कुठं आहे तिथं शोधा तर मिळणार आहे. त्या रोगाच्या, त्या काय म्हणायचं, संकटाच्या प्रसंगामध्ये सुद्धा खरोखर आपण आनंदी राहू शकतो, जर तो हॅप्पी विषय मिळाला तर. म्हणून तिथं भगवान आपल्याला म्हणतायत काय, हॅप्पी न्यू इयर. म्हटले माहिती आहे का तुम्हाला? भगवान पण म्हणतायत काय, तुमची प्रत्येक पर्याय हॅप्पी जाऊ दे हे सांगतायत. तुम्ही तर फक्त वर्षालाच करताय विश. इथं तर आपल्याला प्रत्येक पर्यायात भगवान आनंद द्यायला बसलेत, विश करायला लागलेत. पण तुम्हाला नकोच आहे ना. तुम्हाला कोणाची विश पाहिजे हो? हॅलो हॅप्पी न्यू इयर कोणाचं आहे हो? म्हणजे त्या कोणी चोरी केली ना काल, तर त्या चोरांना भरपूर मिळालं तर ते हॅप्पी, आणि मग त्यांना हॅप्पी न्यू इयर म्हणायचं का? म्हणजे बाहेर असं त्यांना आपण दोषी म्हणतोय, ते चोर म्हणजे त्यांनी केलेलं कार्य चुकीचं म्हणतोय. आपण काय केलं? आपण पण सगळी चोरीच केली आहे. आपला उपयोग बाहेर घातला, म्हणजे परवस्तूचं सेवन केलं तर चोरीच झाली ती.
त्यामुळे त्याच्याद्वारे आनंदाची प्राप्ती होणार नाहीच. म्हणून ज्ञानाला जेवढे बाहेरचे ज्ञेय देणार तेवढं ज्ञान अतृप्तच राहणार. जेव्हा तुम्ही स्वतःचा विषय देणार तर, म्हणून म्हणलं एकतर भगवंतांचं स्मरण करा किंवा स्वतःचं अनुभवन करा, तर ज्ञान हॅप्पी होणार, तर ज्ञान तृप्त होणार. त्या जगात कोण आहे हो सगळ्यात जास्त बुद्धिमान? आत्ता तुम्हाला कोण मिळाला तो? गुकेश. काय केलं हो त्यांनी? कोण गुकेश हो? वर्ल्ड चॅम्पियन, चेस चॅम्पियन म्हणलं ना. चेसमध्ये हो 18 वर्षाचा आहे फक्त तो, तर वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळाली त्याला चेसमध्ये. तर त्याच्या नावाने लोक किती उदो म्हणजे त्याची बुद्धी तीक्ष्ण म्हणून. सांगा तो पूर्ण ज्ञानी आहे का? नाही. काय हो ना, मग पूर्ण ज्ञानी आहे की नाही? नाहीच आहे. आणि मग आपल्याला त्याच्याविषयी जर महानता वाटली तर संपलं तुमचं ज्ञान सुद्धा क्षयक्षम ज्ञानापर्यंतच थांबणार आहे. जोपर्यंत केवळ ज्ञानाची महिमा नाही कळणार तोपर्यंत जर क्षयक्षम ज्ञानीची आपण तुलना केली, स्तुती केली, तर त्याचं स्तवन केलं, त्याला ग्रेट म्हटलं तर त्याचीच प्राप्ती होणार. म्हणजे आपल्या ज्ञानावर आपण आवरणच वाढवलं, आपल्या केवळ ज्ञानाला दूरच केलं. आपलं सिद्धपद अजून लांबच राहिलं. म्हणून सांगतायत काय, केवळ ज्ञानाचं शक्ती जाणा ना. मग काय आहे ती? आपण तुटपून जर ज्ञान वाढवायला जातोय, काय करता होते? KBC मध्ये जातात लोक, काय करतात? नाहीतर आता सगळे कुठे गेलते? सतपथला गेलते. काय केलं हो? ज्ञानाची आराधना करायला गेला असेल तर ठीक आहे, पण किती ज्ञान मिळवलं मला माहिती आहे. म्हणजे KBC मध्ये काय जाते तो? KBC म्हणजे सगळ्याला माहित आहे. ABC म्हणजे ते माहीत नाही. काय हो, जीवाची ABC सांगते आम्हा. ABC वरून, A वरून सांगा आत्म्याला काय म्हणायचं? A फॉर अविनाशी आत्मा, B फॉर काय सांगा बघू. असं ABC शिका की हे कुठं तर KBC करायला जात आहे. आणि त्याच्यातून आपण आपलं जनरल नॉलेज वाढवायला जातोय. म्हणजे ज्ञान काय करतोय? बाहेरच्या विषयाकडे वाढवतोय. उलट सांगितलं, जर ते स्थिर झालं, स्वभावाला विषय केलं, तर मी काय ह्याचा अनुभव करा, तर बाहेर काय वाढवायची गरज पडणार नाही. असं ज्ञान प्रगट होणार की बाहेर कसलं आवरण राहणार नाही. म्हणून सांगितलं सिद्धांचं स्मरण निरंतर करा. एका त्या सिद्धांचं किंवा आपल्या सिद्ध आत्म्याचं, तर आपल्याला सुद्धा अशा संपूर्ण ज्ञानाची, शुद्ध ज्ञानाची सहज प्राप्ती होणारच. ओम. जाणा स्वतःच्या सिद्ध आत्म्याला जाणा. पहा, या ज्ञानामध्ये परज्ञेय नाहीतच. मला पराची आसक्ती नाहीच, पराची भक्ती नाहीच. स्वभाव जाणा, परिपूर्ण ज्ञान जाणा. या ज्ञानामध्ये अनंत सामर्थ्य आहे, अनंत सुख आहे. जाणीव करण्याचा प्रयत्न करा. आनंद स्वरूपोहम, विशुद्ध स्वरूपोहम, सिद्धोहम. विसर्जन. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा.